अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम टिकावी यासाठी आपण प्रत्येक जण लक्ष्मी प्राप्तिकारक काही ना काहीतरी सेवा करत असतो। परंतु दीपावली निमित्त लक्ष्मी प्राप्तीसाठी सगळ्यात महत्त्वाचा दिवस मानला जातो तो म्हणजे लक्ष्मीपूजन। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ज्याही काही तुम्ही लक्ष्मी प्राप्तिकारक सेवा कराल त्या नक्कीच फळल्या जातात आणि त्याचा तुम्हाला नक्कीच लाभ होतो। तर या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठल्यानंतर उंबरठ्याला हळदीचे आणि गोमूत्राचे लेपन करायचे आहे। त्याचबरोबरीने संपूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचे आहे। घरामध्ये आध्यात्मिक वातावरण निर्माण राहील अशा प्रकारची देवाची शांत आवाजात गाणी लावायची आहेत, स्तोत्र मंत्र लावायचे आहेत। संध्याकाळी प्रदोषसमयी तुम्हाला घरच्या घरी तुमच्या पद्धतीनुसार लक्ष्मी पूजनाची तयारी करायची आहे आणि लक्ष्मी पूजन करायचं आहे। त्यानंतर लक्ष्मी पूजन झाल्यानंतर लक्ष्मी प्राप्तिकारक सेवा आपल्याला करायची आहे। यामध्ये तुम्ही कोणकोणत्या सेवा कराल तर एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप, लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, कुबेर मंत्र, कमलात्मक मंत्र याचं पठण करायचं आहे आणि त्याचबरोबरीने श्री सूक्त आणि पुरुष सूक्ताचं 1 वेळा किंवा 16 वेळा आपल्याला पठण करायचं आहे। या ज्या काही सेवा आहेत त्या लक्ष्मी प्राप्तिकारक असल्यामुळे तुम्ही जशा तुम्हाला जमतील तशा तुम्हाला संध्याकाळच्या वेळात या सेवा करायच्या आहेत। रात्री 12 पर्यंत आपल्याला आपल्या घरातले सर्व दारं खिडक्या उघड्या ठेवायच्या आहेत आणि घरातले सर्व दिवे आपल्याला चालू ठेवायचे आहेत। तर तुम्ही सुद्धा या लक्ष्मी पूजनाला या लक्ष्मी प्राप्तिकारक सेवा मात्र अवश्य करा। स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू दे। श्री स्वामी समर्थ।